नमस्कार मित्रांनो, विराज फार्म या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करत असाल किंवा कावेरी क्रॉसमध्ये कुक्कुटपालन करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला खास. आपल्या फार्मवर आज 15 दिवसाचं पिल्लू आहे. त्या पिल्लाला फाऊल पॉक्स म्हणजे देवी रोग झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता याच्या पूर्ण जिथं जिथं पंख नाहीत त्या ठिकाणी अशा पुढे आलेले आहेत. चांगली सूज आलेली, डोळे पण बंद व्हायच्या याच्यामध्ये आहेत. तर याच्यावर काय काय आपण उपाय करू शकतो आणि याची काळजी कोणती घ्यायची, कशामुळे होत असतो हा जर याची पूर्ण आपण माहिती देणार व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हा जो फाऊल पॉक्स आहे, देवी रोग, हा होण्याचं कारण असतं वातावरणामध्ये चेंज होणे, जास्त हीट असणे किंवा तुमच्या कमी जागेमध्ये जास्त पक्षी असणे किंवा वातावरणाचा ऋतू अचानक पावसाळा उन्हामध्ये पाऊस येणे किंवा आभाळ येणे, यामुळे पण हा रोग होऊ शकतो. यासाठी आपण काळजी काय काय घ्यायची आणि आपले मेडिसिन कोणकोणते लागणार आहेत. तर यामध्ये आपल्याला सपाट स्किन म्हणून लागणार आहे. आपल्याला कसं वापरायचं याचं पण सांगतो. त्यानंतर इयर ड्रॉप लागणार आहे, आई ड्रॉप लागणार आहे. हा आई ड्रॉप नंतर ब्रोटॉन नंतर लिक्झिन पावडर अँटीबायोटिक मध्ये लागणार आहे आपल्याला. आणि हा लग्नामध्ये होमामध्ये वापरला जाणारा धूप आहे. कशी वापरायची त्याची पूर्ण माहिती आपण सांगणार आहे. याची पूर्ण व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. इतक्या गोष्टी आपल्याला फार्मवर आपल्याला लागतील. आणि यामध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये हे जे त्याचप्रमाणे आता याची सपोर्ट लोशन पहिले जे आहे, हे सपोर्ट लोशन आपल्याला पहिलं हे कसं वापरायचं हे सांगतो. यासाठी आपण बोटांना नाही लावू शकत, हाताने नाही. याला कापूस किंवा कोंबडीचा जो पंख असतो त्या पंख बॉटलमध्ये बुडून अशा प्रकारे तुम्ही त्याला पूर्ण लावून घ्यायचं, चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं. याने काय होत असतं, जे इन्फेक्शन बॅक्टेरिया आहे आतमध्ये ते पूर्णपणे मरत असतात. त्या पक्षाला खूप त्रास होते, बारीक पिल्लू आग होत असते सपोर्ट लोशन, पण त्याला काही दुसरा उपाय नाहीये. सपोर्ट लोशन चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आपण आईस ड्रॉप आहे हा डोळ्यामध्ये एक एक थेंब टाकायचा दोन्ही साईडने. हा पूर्णपणे टाकायचा. टाकल्यानंतर आता आपण याच्यानंतर टाकल्यानंतर याला पाण्यामधून पूर्ण आई ड्रॉप टाकला आहे, पूर्ण सपोर्ट लोशन लावलेलं आहे आपण त्याला. त्याच्यानंतर तुम्हाला याला ब्रोटॉन आणि ब्रोटॉन. आता याच्यानंतर आपण या पक्षाला पहिली गोष्ट म्हणजे जे पक्षी आहेत ज्यांना देवी रोग किंवा फाऊल पॉक्स हे जे इन्फेक्शन झालेले यांना बाजूला काढायचं. कारण की ज्या टायमिंगला हे जे इन्फेक्शन असतं हे जर फुटलं तर बाकीच्या पाणी पिण्यामध्ये जर केलं किंवा खाद्यामध्ये पडलं तर बाकीच्या इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून बाजूला जी रूम असेल त्या रूम मध्ये त्याला सेपरेट काढायचं. पहिली गोष्ट काळजी ही सेपरेट काढणे ही आहे. सेपरेट घेतल्यानंतर सपोर्ट लोशन लावणे, नंतर एअर ड्रॉप डोळ्यामध्ये सोडणे, हे एकच टाइम करायचं फक्त. सपोर्ट लोशन पूर्ण बॅक्टेरिया मरून जात असतात, जळत असतं. त्याच्यानंतर पाण्यामधून ए विटॅमिन असल्यामुळे ब्रोटॉन तुम्ही द्यायचं आणि लिक्झिन पावडर अँटीबायोटिक पाण्यामधून देत चालायची. आणि पक्षी जेव्हा एकत्र असेल त्या टायमिंगला हा जो होमामध्ये कापूर किंवा धूप बोलतात याला, तर याचं पूर्णपणे दूर करायचा.